गीता 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 त्रिवार बोलता, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे। गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती। एक अक्षरी कोटी अश्वमेध, फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त। एकची तो श्लोक वाचिताची नेमे, अंती परमधाम प्राप्त होय। नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, परम त्याचे अर्था बोलवेना। गीता महिमा बोलवेना वाचे, बंधन जीवाचे दूर होती। विठ्ठला प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता। चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगे आता दंडवत। दुसरे वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा। वाकसिद्धी पाविजे सहजा, तया चरण उजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन। प्रसन्न होती श्रोते जन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान। विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदू रंग भूमिका, कीर्तनी उभे होती लोका। टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला। अज्ञान म्हणोनी बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं। वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। शुभेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वराय।
करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती विठ्ठला. आपल्याला विठ्ठला विठ्ठला म्हणले की लगेच बंद करायची सवय लागली. थोडा वेळ घ्यायचा. चला आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगरजवळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी निमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे लाडके लडेवाळ अनन्य आणि प्रेमाची मूर्ती असणारे संत नामदेवराय यांचा 5 चरणाचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या अभंगाद्वारे नामदेवराय श्रीमद भगवद्गीतेची थोरवी वर्णन करतात आणि श्रीमद भगवद्गीता वाचल्याचं फल आपल्याला सांगतात. या अभंगाद्वारे विठ्ठला. आता बरोबर आला. हेच ठेका घ्यायचा विठ्ठला विठ्ठला. बरोबर. चला आज विशेष म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आली दादा आणि दुधात साखर आमचे संतोष महाराज मुंबईहून हजर झाले मृदंगावर. मग मला आता वेळ किती लागेल तुम्ही सांगा. आता दरवेळेचं कॅल्क्युलेशन करून द्या. तरी पण 9ला बरोबर उभा राहिलो. आता 9:30 वाजले. 1.5 तासात आवरतो. 1.5 तासाच्या आत नाही. 11ला बरोबर सुटणार शेवा. 1.5 तास तरी लागणार ना. अभंग पूर्ण व्हायला 1.5 तास लागतो. विठ्ठला. चला आज पवित्र दिवस आहे. कोणता पवित्र दिवस आहे तो म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात मासा नाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे, मार्गशीर्ष महिना आता चालू असलेला तो माझी विभूती आहे असं भगवंत 10व्या अध्यायात सांगतात. ह्या महिन्याला का विशेष महत्व आहे. या महिन्यामधल्या या एकादशीला, आजच्या एकादशीला विशेष महत्व आहे. अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल हा तर ग्रंथ आहे, ग्रंथाचा जन्म कसा झाला. तेच तर महत्वाचं आहे ना. जगामध्ये अनेक महापुरुष असतात, त्यांची जयंती साजरी करतो आपण, पुण्यतिथी साजरी करतो. जन्मला त्या दिवशी आपला जयंती आणि ज्या दिवशी या इहलोकातून सोडून गेला, देह सोडला, त्या दिवशीची पुण्यतिथी. परंतु असा एकमेव ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते. पुस्तकाची कुठं जयंती असते का. परंतु जगामध्ये श्रीमद भगवद्गीता असा एक ग्रंथ आहे त्याची जयंती साजरी केली जाते आणि आज गीता जयंती आहे. विठ्ठला. श्रीमद भगवद्गीता जयंती आजच्या दिवशी कस काय, कशावर. आज भगवद्गीतेचा जन्म झाला म्हणजे कसा झाला ते सांगतो. भगवद्गीता हा
पवित्र ग्रंथ आहे. काही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. तीर्थ म्हणलं की गंगा महत्वाची आहे. शास्त्र म्हणलं वेदशास्त्रामध्ये गीता महत्वाची आहे. गंगा पाप घालते, माणसाचं पाप घालते गंगा, त्याच्यामुळं गंगा महत्वाची आहे. आणि गीता ही सर्व शास्त्रांचं माहेरघर आहे. सगळ्या तीर्थाची कुलस्वामिनी आहे गीता. म्हणजे गीतेजवळ सगळे तीर्थ आहेत, त्याच्यामुळं गीता महत्वाची आहे. तर भगवद्गीता कोणी सांगितली, कुणाला सांगितली आणि कशासाठी सांगितली, हे 3 प्रश्न महत्वाचे आहेत. भगवद्गीता सांगणारा वक्ता आहे भगवान योगेश्वर श्रीकृष्ण. सांगत आहेत अर्जुनाला, म्हणजे श्रोता आहे अर्जुन, अर्जुनाला सांगत आहेत. आणि ठिकाण आहे कुरुक्षेत्र. आता सध्या हरियाणा राज्यामध्ये आहे. आणि याला झालेत किती वर्ष? 5000 वर्षाचे जास्त वर्ष झाले. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा 8वा अवतार इथं झालेला आहे. आणि आता मागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो, कारण वेळ खूप जाईल, पुन्हा आपला अभंग सोडवणं होत नाही. पार्श्वभूमी अशी आहे, श्रीमद भगवद्गीता आपल्याला मिळाली कशी? आज आपण भगवद्गीतेचं पारायण केलं सकाळी, पूर्ण 18 अध्यायाचं आम्ही पारायण केलं. गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत. आणि सुंदर अशी भगवद्गीता सगळ्यांनी वाचली पाहिजे. आज भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे, म्हणून भगवद्गीतेविषयीच अभंग निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला माहित आहे महाभारत एक ग्रंथ आहे, महाभारत. त्या महाभारत ग्रंथामध्ये अनेक पर्व आहेत. त्याच्यामध्ये भीष्म पर्व आहे. आणि त्या भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता व्यासांनी ग्रथित केलेली आहे. ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवताम नारायणेन स्वयं व्यासेन मुनीनाम ग्रथिता पुराण. व्यासांनी काय केलं? त्याच्यामध्ये ग्रथित केलेले आहे भीष्म पर्वामध्ये. तर ही भगवद्गीता कशी आहे? माणसाला पवित्र करणारी आहे. आणि तिचा जन्म कुरुक्षेत्रावर झाला, रणभूमीमध्ये झाला. असा प्रसंग आहे की महाभारताचं युद्ध चालू आहे. आता महाभारत सुरुवातीपासूनच तुम्ही लक्षात घ्या, प्रसंग कुठे आलेला आहे? आता दोन्ही सैन्य समोरासमोर आलेत. बाकी सगळं आता शेवटचा पर्याय काय झालेला? युद्ध, कौरवाचं आणि पांडवाचं. आणि त्या युद्धाच्या वेळी इकडं पांडवांकडं 7 अक्षोहिणी सैन्य आहे. किती अक्षोहिणी? 7. आणि कौरवाकडं 11 अक्षोहिणी सैन्य आहे. कुणाकडे जास्त आहे? अधर्माकडे जास्त आहे. बरं, कौरव अधर्मी होते, म्हणजे अधर्माकडे जास्त असतात सैनिक आणि धर्माकडं कमी. 7 अक्षोहिणी. आता युद्धाची वेळ झाली. आजचाच दिवस होता पवित्र मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा. पहिला शंख फुंकला. 108 वर्षाचे कोण होते? 180 वर्षाचे भीष्म पितामह. भीष्म पितामहाने शंख फुंकला आणि युद्धाची सुरुवात झाली. बघा, तुम्ही म्हणता 180 वर्ष, 180 वर्षाचे वृद्ध होते पण मनानं तरुण होते. कोण? भीष्माचार्य. एकट्याने 9 दिवस युद्ध केलं, एकट्याने. एवढे भीष्माचार्य पक्के होते. भीष्माचार्य कौरवाकडून होते, अधर्माकडून, पण खरे शूरवीर होते भीष्माचार्य. भीष्माचार्यांनी शंख फुंकला. नंतर मग पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पोंड्रम दद्मो महाशंकम भीम कर्मावर कोदरा. मग प्रत्येकानं वेगवेगळे शंख वाजवले. पांचजन्य नावाचा शंख कृष्णानं वाजविला, देवदत्त नावाचा शंख अर्जुनानं वाजविला आणि युद्धाची सुरुवात होणार. इतक्यात अर्जुनाला वाटलं माझ्यासोबत लढणारे समोर कोण कोण आहेत एकदा बघून घ्यावं. म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणतो, श्रीकृष्णाला अर्जुन सांगतो, देवा मला एकदा बघू दे ना, कोण कोण आहेत माझ्यासोबत युद्ध करायला. याव देतान निरीक्षेहम यौदु कामान अवस्थितान कैर माया सहयोद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. माझ्यासोबत कोण कोण युद्ध करणार आहेत एकदा बघू दे. त्याच्यामुळे सेन एवरू भैर मध्ये रथम स्थापय मेच्युत. माझा रथ मधोमध घेऊन चल. मग देवाने काय केलं? स्वतः देव अर्जुनाचे सारथी होते. बरं, स्वतः देव अर्जुनाचे सारथी होते. ध्वजस्तंभावरी वानरू
ज्ञानोबा वर्णन करतात ना, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाला सारथी कोण होता? देव होता. देवानं रथ पुढे नेला. बघ बाबा म्हणले. अर्जुनानं बघितलं तर सगळे समोर कोण कोण आहेत? भीष्म पितामह आपले आजोबाच आहेत. बाकीचे कोण? काका मामा चुलत भाऊ, हे सगळे घरचे घरीच युद्ध आहे म्हणले. अवघड आहे. मग अर्जुन म्हणतो, देवा मला असं वाटते की ह्या सगळ्यांना मारून राज्य घेण्यापेक्षा राज्यच नको. काय म्हणतो तो? नकांक्षे विजयम कृष्णनाच राज्यम सुखानेच किम नो राजेन गोविंद किम भोगेर जीवितेनो. काय गरज नाही म्हणले, त्यापेक्षा मला युद्ध नको. असं म्हणून तो खाली बसला. गांडीवम संस्कृते हस्तात वक्चैव परिदयते. खाली बसला. सिदंती मम गात्राने मुखम च परिशुष्यती. गांडीव धनुष्य होता अर्जुनाचं, खाली पडलं. आणि अर्जुन रथामध्ये विषाद करत बसला. उलट देवालाच तत्वज्ञान सांगू लागला. अर्जुन बी काही कमी नाही. 5 शास्त्र अर्जुनालाही मुखोद्गत होते. न्याय, वैशेषिक, सांख्य, पूर्व मीमांसा. फक्त उत्तर मीमांसा अर्जुनाची पूर्ण नव्हती. त्याला 5ही शास्त्र मुखोद्गत होते. अर्जुन कसा? अर्जुन बी साधारण नव्हता. तू सूरवृत्तीचा ठाव. ज्ञानोबा वर्णन करतात, क्षत्रिया माझी राव आणि तुझ्या लाटेपणाचा आव तीही लोका. 3 लोक तुला भीतात म्हणले. अर्जुना कसा आहेस तू? तो हा संग्रामी हरोजिंतीला निवात कवचाचा ठाव फेडिला. पवाडा तुआ केला गंधर्वासी. तू किती श्रेष्ठ आहेस अर्जुना. गंधर्वांना हरविलस, साक्षात शंकराला सुद्धा तू हरविलस. एवढा तू श्रेष्ठ आहेस. आणि तू एवढा श्रेष्ठ असताना हे हृदयाचं ढिलेपण तुझं इथं, हे कारुण्य, हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियाशी सांगितलं. हे बाबा हे कारुण्य युद्धामध्ये जमत असते का? असं मला युद्ध नको म्हणून बसणं. आणि सगळी वेळ आलेली आहे. आणि मी जे काही धर्म स्थापन करण्यासाठी इथं आलोय, धर्म संस्थापनार्थ आहे. संभव आम्ही युग युग. ती पांडवांना निमित्त केलंय आणि ऐन वेळेला तू खाली बसलास. गीता कशी जन्मली हे सांगावं. खाली बसलास. अर्जुनानं सांगितलं, नाही देवा, यांना जर मी मारलं तर अर्जुन परिणाम सांगू लागला युद्धाचे काय होतील. लुप्त पिंडोदक क्रिया वगैरे वगैरे परिणाम सांगू लागला वेगवेगळे. पतंती पितरो रेषा लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणजे आपले यांना जर मारलं तर स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल, जायते वर्णसंकर, असे बरेच युद्धाचे परिणाम सांगू लागला. देवानं सांगितलं, अर्जुना तू जे म्हणतोस ते तुझ्या हृदयाची दुर्बलता आहे, ऐक म्हणले. बरं ऐक म्हणायला अर्जुन श्रीकृष्णाला काय समजत होता? काय आपल्या बायकोचा भाऊ, सुभद्रेचा, आहे का नाही? म्हणून फारसा अर्जुनही सुरुवातीला काही विचारत नव्हता. पण देव म्हणले विचारल्याशिवाय कशाला सांगायचं, विचारल्याशिवाय सांगू नये म्हणले. कारण का तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. अशी रीत आहे आपल्या संप्रदायाची. संप्रदायपूर्वक श्रवण केलं पाहिजे. श्रवण करताना सुद्धा बसण्याची पद्धत आहे. वक्ता उंच स्थानी असला तर श्रोता खाली असला पाहिजे. उगाच वर, हनुमंतरायानं पण गीता ऐकली पण वर बसून ऐकली. कुठं ध्वजस्तंभावरी वानरू. वास्तविक चुकीची झाली. पुन्हा पिशाच चेवणीला जाऊन पिशाच टीका लिहावं लागली. कुणाला? हनुमंतरायाला सुद्धा ऐकून सुद्धा. कारण का वक्त्याच्या वर बसले. असं पद्धत आहे, त्या पद्धतीनं आपण चालतो. विठाला मग विषय आपला कुठपर्यंत आलता? गीतेचा जन्म कसा झाला? अर्जुनानं सांगितलं मला युद्ध नको, म्हणजे अर्जुन मोहित झाला. काय झाला? अर्जुन मोहित झाला, मोह झाला त्याला, नको युद्ध म्हणून. मग तो म्हणतो देवा मी मोहित झालो. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. आता मी तुझा शिष्य, तू माझा गुरु. मला योग्य काय आणि अयोग्य काय याचं तू मार्गदर्शन कर. तू म्हणशील तसं मी ऐकतो. कारण माझी आता बुद्धी चालत नाही. हे सगळं बघून मला तर युद्ध नको वाटते. पण योग्य काय? देवानं सांगितलं युद्ध करणंच योग्य आहे अर्जुना. तू जे म्हणतोस ह्याच्या म्हणण्याला काहीच किंमत नाही. तुझ्या क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप क्लेब्यम मास्मगम पार्थ नाही तो उपपद्यते. हे तुझा हृदयाचं ढिलेपण आहे, उपयोगाचं नाही म्हणे. तू काय कर, जिंकलास तर राज्य भोगशील आणि हरलास तरी स्वर्गाला जाशील. कारण क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्मच काय? युद्ध करणं. क्षत्रियाचे कर्तव्यच आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम.
दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. क्षत्रियाचं कर्म आहे, प्रत्येकाला कर्म दिलेलं आहे. आपलं काय कर्म आहे? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्राशापी स्वभावजम. आपण कृषी शेती करणे, कृषी गौरक्ष वाणिज्यम गायीची रक्षा करणे आणि व्यापार करणे हे आपलं काम आहे. तसं क्षत्रियाचं काम काय? युद्ध करणे. त्याला पाप लागत नाही म्हणले, तुला पाप लागत नाही. हतो अप्राप्स्यसी स्वर्गम, हरलास तर स्वर्गाला जाशील. जित्वा अप्राप्स्यसे महिम, जिंकलास तर राज्य भोगशील. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोगसेसे महिम. तस्माद उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृतनिश्चय, युद्धाला तयार हो. इथून गीतेची सुरुवात झाली. मग जे ज्ञान सांगितलं भगवंतानं कुणाला? अर्जुनाचा मोह घालण्यासाठी, ते ज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता. थोडक्यात सोप्यात सांगतो आणखी. जे ज्ञान भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं त्याचा मोह घालण्यासाठी. आता अर्जुन निमित्त होता, खरं तर आपलाही मोह आहेच ना हो. आपला मोह नाही का? त्या अर्जुनासारखा आपल्याला सुद्धा मोह आहे, पण उगा अर्जुनाला निमित्त केले आणि आपल्याला गीता सांगितले. ज्ञानोबर आहे म्हणतात ना, काय म्हणतात? संसारा एवढे थोर जे फेडिले जगाचे, तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. आणि संसारा एवढे थोर जे फेडिले जगाचे. विठाला विठा. कसं आहे म्हणले? गाय दूध कुणासाठी देते? वासरासाठी. पण मिळते कुणाला? मालकाला मिळते, घरच्या सगळ्या कुटुंबाला दूध मिळते. तैसे गीता हे दुभते, गीता दुभते पार्था वत्सा ते करोनी दुभिन्नली गाय श्रीकृष्ण गाय, दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय, असं ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणजे निमित्त केलं अर्जुनाला, पण गीता आपल्यासाठी आहे. आता काही जण म्हणतात गीता संन्यासासाठी आहे, गीता वाचल्यावर माणूस संन्यासी होतो. होत नाही, संन्यासी होत नाही. लहानपणापासून गीता वाचली पाहिजे. जो अर्जुन संन्यास घ्यायला निघालता तो अर्जुन युद्ध करतो, म्हणजे गीता कर्तव्याकडे नेते. गीता सुगीता कर्तव्य किमन्य शास्त्र विस्तरे. गीतेचं महत्व सांगताना म्हणतात की गीता आपल्याला कर्तव्य शिकवते. या स्वयंपद्मनाभस्य स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून स्त्रवलेलं हे मानवतेचं काव्य आहे. कसं आहे? काही गोष्टीला विशेष महत्व असते. बाकीचे ग्रंथ सगळे दादा, बाकीचे ग्रंथ सगळे लिहिलेले आहेत कोणत्या ना कोणत्या लेखकानं, पण गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे जो साक्षात ह्या जगाचा मालक योगेश्वर श्रीकृष्ण अवतार घेऊन आलाय आणि त्याच्या तोंडून निघालेले वाक्य आहेत. लिहिले फक्त व्यासांनी, पण सांगितले कुणा? देवानं. आणि अर्जुनाचा आणि देवाचा संवाद आहे गीतेमध्ये. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले श्लोक आहेत, म्हणून त्याला एवढी किंमत आहे. म्हणून एवढी किंमत आहे.
काय सुंदर प्रमाण, योग्य वेळी दिलं बरं, योग्य वेळी. मी विषय चालू होता की देवाच्या मुखातून निघालेले वाक्य आहेत. आणि स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, आणि गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. विठ्ठला योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. स्वतः देवानं सांगितलं. भगवंताच्या मुखारविंदातून निघालेले वाक्य आहेत म्हणून काही किंमत आहे. कारण का, लिहिणाऱ्याचे काही गुणदोष राहू शकतात लिहिण्यामध्ये, पण स्वतः परब्रह्म परमात्मा इथं येऊन सांगतोय म्हणजे त्याला कुठलाच बाकी पुरावा देण्याची गरज नाही. इतके गीतेचे श्लोक महत्वाचे आहेत. आणि या श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये खूप अर्थ भरला आहे. गीता हे सप्तशती आणि मंत्र प्रतिपाद्य भगवती. मोहमहिषा जाण्यासाठी काय केलेलं आहे, आनंद घेण्यासाठी ही सप्तशती भगवंतानं आपल्याला दिलेली आहे. ही सप्तशती भगवंतानं दिलेली आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, भगवान श्रीकृष्णानं सांगत असताना, भगवद्गीता सांगत असताना हे गुह्य ज्ञान फक्त अर्जुनालाच दिले, कारण त्याचं अर्जुनावर विशेष प्रेम होतं. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीशी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, आणि ते गुह्य अर्जुनेशी बोलत. विठ्ठला अशा प्रकारची गीता आहे. बाप ग्रंथ गीता, वेद मंत्र प्रतिपाद्य देवता, आणि श्रीकृष्ण वक्ता ग्रंथी जे ग्रंथी, ज्या ग्रंथाला श्रीकृष्ण वक्ता आहे. असे बरेच प्रमाण आहेत की भगवंतानं साक्षात हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं. ये इमं परम गुह्यम मद्भक्तेष्वभिदास्यति भक्तिमयीं पराम कृत्वा माम वैशत्य संशय. देव सांगतात, अर्जुना, हे जे तुला मी गुह्य ज्ञान सांगितलंय ना, ही गीता जो माझ्या भक्ताला सांगल त्याच्यासारखा प्रिय मला कोणी नाही, तो मलाच येऊन मिळेल. ज्ञानोबा वर्णन करतात, तो मलाच येऊन कसा मिळेल, मलाच येऊन. ही जी गीता आहे ती भक्ताला जो सांगेल, जो तैसे गीता भेटवी भक्तासी, तैसे गीता भेटवी भक्तासी. भक्ता संग जर ह्या गीतेची भेट घातली तर काय होईल, तो देहापाटी एकची मज, तो देहापाटी मजची म्हणजे मलाच येऊन मिळेल. असं कोण सांगतात, भगवंत सांगतात. त्याचा श्लोक आहे तो. भक्ता त्याचा ओवी आहे ती, पाटी देहापाटी मजची एकची होय, तो देह नंतर सुद्धा मला येऊन मिळेल. कारण का, तो काय करतो, आणि नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृतम भविता न चवे तस्माद अन्य प्रियतरो भुई. मला त्याहून प्रिय कोणी नाही. एवढंच नाही अर्जुना, जो ही गीता वाचेल तो ज्ञान यज्ञच करेल असं माझं मत आहे. ये इमम धर्मम संवाद मावयो, हा जो धर्म संवाद आहे तो जो कोणी दुसऱ्या भक्ताला सांगेल किंवा वाचेल तो ज्ञान यज्ञच आहे असं मी समजेन. विठ्ठला गीतेची थोरवी भरपूर आहे हो. एकदा गीतेची एवढी थोरी आहे, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करू चमत्कारोनी. भगवान शंकरानं सुद्धा पार्वतीला सांगितलं की देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे देखीजे, नित्य नूतन देखीजे गीता तत्व. कसं आहे ते तर हरू म्हणे नेनिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे आणि तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. विठ्ठला असं गीता तत्व आहे. या गीतार्थाची थोरवी वर्णन करेल एवढी कमी आहे. एवढंच नाही, तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, बाबा गीता जो श्रवण करेल त्याची सेवा मला घडावी.
गीता भागवत करीती श्रवण. श्रवण म्हणजे ऐकतात जरी नुसते, आणि अखंड चिंतन विठोबाचे. जर असे कोणी असतील तर तुका म्हणे मज घडो त्यांची, तरी माझ्या दैवा. जो गीता भागवत श्रवण करतो त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, असं तुकोबाराय सुद्धा म्हणतात. एवढंच नाही, तुकोबाराय आणखी हरिपाठात सुद्धा म्हणतात, त्यांच्या हरिपाठात तुकोबारायच्या. गीता भागवत देव उच्चारिता, गीता भागवत देव उच्चारिता, पापाची तो वार्ता कोठे राहे, पापाची तो वार्ता कोठे राहे. गीता भागवत देव उच्चारिता, पापाची तो वार्ता कोठे राहे. म्हणजे पापच राहत नाही तिथं. असं अशी गीता आपल्याला अर्जुनामुळे मिळाली आहे. बरं, आपल्याला जी मिळाली ते अर्जुनाला निमित्त अर्जुन होता, पण देवानं अर्जुनाला निमित्त करून आपल्याला सांगितले. निमित्त अर्जुन आहे, पण खरं तर आपल्या सगळ्यासाठी गीता आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, तुमच्या प्रमाणाचा अर्थ असा आहे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणजे गीतेचा अलंकार बनविला ज्ञानोबारायनं, ज्ञानेश्वरी तयार केली मराठीमध्ये. आता गीता ही संस्कृत मध्ये आहे. सगळं जर संस्कृत सांगत बसलं तर एक एक करून उठून झाला आपण, कारण आपल्याला मराठीची सवय आहे. संस्कृतमध्ये किती जरी ज्ञान सांगितलं तर कळत नाही. म्हणून ज्ञानोबारायने आपली अडचण लक्षात घेतली आणि संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केलीशे मराठी गीता देवी, म्हणून मराठीत केली. सुंदर प्रमाण आहे. मराठीत आपल्यासाठी केली म्हणून ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. 56 भाषेचा केलाशे गौरव भवार नवी नाव उभारली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवीने एकतरी होई, आपण एकतरी होई अनुभवली पाहिजे. त्या जी ज्ञानेश्वरी केली ज्ञानोबारायनं, ती गीतेपासून अलंकार केला, म्हणजे सोन्यापासून एखादा दागिना केला. तसं गीतेची टीका ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केली सोपी आपल्यासाठी, म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. पण मला असं सांगायचं होतं की श्रीमद भगवद्गीतेचा विषय चालू होता, की सांगितले अर्जुनासाठी पण मिळाली आपल्याला. तर ज्ञानोबाराय वर्णन असं करतात, सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गी केले नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. म्हणजे घरात स्वयंपाक करावा, अचानक सणात सोयरा यावा, तसं आम्हाला मिळालं. अर्जुनासाठी जेवण तयार केले, पण मिळालं कुणाला? आपल्याला मिळालं. म्हणजे अचानक पाहुणा आला, घरी सण केला, अचानक पाहुणा आला, त्यालाही मिळणारच ना. तसं आम्हाला मिळालं देवा, तुमच्यामुळं मिळालं. अर्जुनाला निमित्त केलं. विठ्ठला जेवायची लय पद्धत असते. एक दिवशी पत्नीनं गुलाबजामुन केले होते बरं आमच्या घरी, आणि मी लई वेळ वाट बघितली. गुलाबजामुन काय वाढीच ना. गुलाबजामुन आता कसं म्हणावं बाबा, गुलाबजामुन तर वाढ खायचेत. मग मी म्हणलं, काल मला एक साप दिसला, ते इथून त्या गुलाबजामुनच्या पातेल्यापर्यंत दिसला.
आहे म्हणले गुलाबजाम वाढायचे राहिले की. म्हणलं तेच तर पाहिजे होतं, साप नव्हता काय नाही. विठ्ठला जेवणाचं असते. काही जण जेवायला फार म्हणजे बोलवतात पण कंजूस. एक जण होता, तूप किती वाढायचं, असा सपाट चमचा, असा असा नाही असा. त्यानं तूप किती पडल, असं थोडं 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 पंक्तीला वाढलं. ते दुसरा त्याच्याहून चिकट होता, ते म्हणला असं असते का, म्हणला चमच्यानं म्हणल्यास किती तूप जाईल सगळ्या पंक्तीला. दाबण घेतलं त्यानं, दाबनानं असं असं वाढलं त्यानं. आता दाबनानं कमी लागल ना. तिसरा त्याच्याहून कंजूस होता, त्यानं काय घ्यावं, सुई. पण त्यानं सुई नाही घेतली, ती लई हुशार होता. त्यानं असा विस्तव पेटवला आणि विस्तवावर उगत थोडा टाकला आणि बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सगळ्याला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे त्यानं फक्त वास दिला सगळ्याला तुपाचा. इतके काही चिकट असते बरोबर. किती चिकट सांगतो, एक उदाहरण सांगतो आता जरा, कारण कसं लय तत्वज्ञान व्हायला गीतेचं, म्हणून थोडंसं विनोदाची झालर असावी म्हणून सांगतो. कंजूस एवढे असतात. एक जण बायकोला म्हणला, लय कंजूस होता, मी आता रात्री बाहेर चाललोय आणि ते दिवा बंद करून ठेव. मग ती बायको म्हणली हो करते, तुम्ही जा. पण त्याला काही विश्वास येईना, कारण दिव्यातलं तेल जळल म्हणला. अर्ध्या वाटत गेल्यास त्याला काय वाटलं की परत आला. बायको म्हणली तुम्ही तर गावाला गेलतात, का आलात. नाही मला वाटलं की तू दिवा बंद करायची नाहीस म्हणून आठवण करून द्यायला परत आलो. मग ती म्हणली दिवा तर मी मगाच बंद केला, उगच तुमची बेजारी झाली म्हणली. ते म्हणला नाही रे बाबा. मग ती बायको म्हणली तुम्ही अर्ध्या वाटत गेलात आणि पुन्हा आलात, तुमच्या पायातल्या चपला किती झिजल्या असत्या. ते म्हणला वेडी आहे, चपला हातात घेऊन आलोय. विठ्ठला विठ्ठला. असे काही वेडे हे असतात, म्हणजे कंजूस असतात. तसं भगवद्गीता सुद्धा कळाली पाहिजे बरं. नाही कळाली तर मी एक सांगतोय, नाही कळाली. नवरा एक दिवशी एका महाराजाचं प्रवचन होतं गीतेवर, त्यांनी श्लोक घेतला ना आपलं प्रवचन चालू केलं. मग ते पहिल्या दिवशी बायको आली ऐकायला, ती ऐकली, तिनं ऐकून गेली. दुसऱ्या दिवशी नवरा ऐकून गेला गीतेवर प्रवचन. मग एक दिवशी दोघं बसले, ती म्हणली काय सुंदर प्रवचन झालं, खूप सुंदर झालं. नवरा म्हणला खूप सुंदर झालं. मग आता प्रसंग असा आला की कुणा काय ऐकलं त्या प्रवचनामध्ये. नवरा म्हणला मी असं ऐकलं. काय ऐकलं की, नाही बायको म्हणली मी असं ऐकलं म्हणली की सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो, सगळ्याच्या हृदयात देव आहे. तुमच्यात जो देव आहे तोच माझ्यात आहे. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी सर्व घटीराम. मी असं ऐकलं म्हणून आता मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलाय. माझं जेवण भरपूर झाले, तुम्हाला पोहोचलं. कारण तुमच्यात बी राम आहे, माझ्यात बी. माझ्यातला राम जेवला म्हणजे तुमच्यातला जेवला. नवऱ्याला राग आला, दिवसभर काम करून भूक लागली होती आणि स्वयंपाक तर करायचा, बायकोला कंटाळा. ते म्हणला ठीक आहे. मी बी गीता प्रवचन ऐकायला गेलतो, तिथं असं सांगितलं नैनम चिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही, म्हणून त्यानं चुलीतलं एक जळतं लाकूड घेतलं आणि म्हणला आता तुला मारलं तरी काही होत नाही, कारण मी गीता प्रवचन ऐकून आलो. असं जर गीता प्रवचन ऐकलं तर काय डोक्यात घुसल. विठ्ठला. मग इथं मात्र भगवद्गीता कशी आली हे लक्षात घ्या. आता थोडंसं तुम्हाला म्हणजे झोप येऊ नये म्हणून मसाला टाकावा लागतो थोडा. गरज नाही, परंतु विनोदासाठी कीर्तन नाही. लक्षात घ्या काय चालू होता विषय आपला. भगवद्गीतेचा जन्म कसा झाला इथपर्यंत आपण आलो. आपल्याला भगवद्गीता मिळाली. अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितली देवानं, त्याचा मोह जाण्यासाठी. 18 अध्याय ऐकले. आता 18 अध्यायाचे नाव पटापट सांगतो, लक्षात राहिले तर बघा. पहिला आहे अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्ययोग, तिसरा कर्मयोग, चौथा कर्म संन्यास योग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास योग, सहावा अक्षर ब्रह्मयोग, सातवा ज्ञान विज्ञान योग, सहावा आत्मसंयम योग, सातवा ज्ञान विज्ञान योग, आठवा अक्षर ब्रह्मयोग, नववा राजविद्या राजगुह योग, 10वा विभूती योग, 11वा विश्वरूप दर्शन योग, 12वा भक्ती योग, 13वा क्षेत्रज्ञ योग, 14वा गुणत्रय विभाग योग, 15वा पुरुषोत्तम योग, 16वा दैवासुर संपत्ती विभाग योग, 17वा श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा मोक्ष संन्यास योग. जेवढे लक्षात राहिले त्यांना धन्यवाद. विठ्ठला. आता देवानं एवढं ज्ञान सांगितलं, त्याला श्रोताही तसाच होता अर्जुन.
700 श्लोक सांगितले. आता तेवढे सांगितले आपल्याला झोप लागल. मोजके सांगतो. काय काय देवानं विषय सांगितला. सांख्ययोग सांगितला म्हणजे ह्या देहाचा अभिमान धरू नको. अभिमान न धरता सर्व काही जे आहे ते देवाचं आहे असं समजून कर्म करत जा, असं समजून राहत जा. म्हणजे सर्वाभूती देव असं ईश्वर, सर्वत्र चैतन्य पसरलेलं आहे असं समजतो. आणि सर्व पदार्थ हे मायेच्या गुणानं उत्पन्न झालेले. एवढं म्हणजे सांख्ययोग थोडक्यात सांगितलं देवानं. पुन्हा कर्मयोग सांगितला. योगस्थ कुरु कर्माणी म्हणजे समत्वमेव उच्यते सांगितलं देवानं. कर्म करताना मीपणाचा अभिमान सोडून दे आणि कर्म कर. त्याला म्हणायचं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन माते कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्तो कर्मणी. असं कर्म कर अर्जुना की तू निमित्त आहेस, करणारा तू नाहीस. कर्तेपणाचा अभिमान सोडून दे आणि निष्काम कर्मयोग कर. निष्काम कर्मयोग कर म्हणजे फळाची आशा धरू नको. कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, फळ मी देणार. फळाची आशा ठेवून कर्म करू नको, ह्याला म्हणायचं निष्काम कर्मयोग. हा कर्मयोगही गीतेत सांगितला. गीतेचे बरेच विषय आहेत. मग असे विषय ऐकत ऐकत अर्जुनाला खूप आनंद वाटला. कर्मयोग ऐकला, संन्यास काय, त्याग काय, सत्व रजतम गुण काय, विभूती कोणकोणत्या आहेत देवाच्या. मग 11व्या अध्यायाला आल्यावर देवानं सुंदर जे कुणालाच विश्वरूप दर्शन बघायला मिळालं नाही, म्हणजे योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे, तो सुद्धा अर्जुनाला बघायला मिळालं. विश्वरूप दर्शन अर्जुनानं बघितलं. आणि अर्जुनाला विश्वरूप दर्शन मिळालं, त्याचं भाग्य म्हणायचं. योगिया दुर्लभ तो म्या देखील साजनी देखील आजमाय. देवाचा देव फिटला संदेव निमाले पण. देवाचा म्हणजे त्याला अनंत वेशे अनंत रूपे पाहिले म्या त्याशी. त्याला देवाला अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखविलं. आणि ते विश्वरूप दर्शन दृष्टी दिली, दिव्य दृष्टी. आणि दिव्यम ददामी ते चक्षु म्हणजे डोळे दिले आणि विश्वरूप दर्शन दाखवलं. ते सुद्धा अर्जुनाच्या भाग्यामध्ये होतं. पुन्हा भक्तियोग सांगितला. क्षेत्र कोण, क्षेत्रज्ञ कोण म्हणजे हे शरीर कुणाचं आहे, हे क्षेत्र आहे. हे क्षेत्रात काय काय पेरायचंय, अमानित्वम अदंभित्वम, काय काय पेरायचं ते सांगितलं. अहिंसा शांतिरार्जवम. पुन्हा अव्यभिचारिणी भक्ती सांगितली. 3 सत्वरस्तम गुण सांगितले. आता मी हे फास्ट हायलाईट सांगलो, पण याच्यात भरपूर ज्ञान आहे. 15वा अध्याय पुन्हा त्याच्यामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला. उत्तम पुरुष कोण. 12व्या अध्यायात भक्ताचे लक्षणं सांगितले. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयर्पित मनोबुद्धिर यो मत भक्त समे प्रिय. असे 36 गुण सांगितले. भक्त कसा असावा, एका गुणाचा विचार करायला एक कीर्तन लागते. एका गुणा अद्वेष्टा, कुणाचाही द्वेष करायचा नाही, त्याच्यावर एक कीर्तन. इतका वेळ लागतो त्याला सांगायला. मी थोडक्यात सांगितलं. पुन्हा दैवी गुण कोणते, अभयम सत्व संशोधी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्जवम. आसुरी गुण कोणते, आसुरी लोक कसे वागतात, ईश्वरोमम भोगी सिद्धोम बलवान सुखी, मीच ईश्वर आहे म्हणतात, कुणालाही पूजतात. प्रत्येकाचे प्रकार सांगितले देवानं. 3 प्रकारच्या श्रद्धा, त्रिविधा भवती श्रद्धा. देही नामसा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. त्या श्रद्धा सांगितल्या. आणि 18वा अध्याय कलश अध्याय आहे गीतेचा. म्हणजे जसं मंदिराचा कळस झाल्याशिवाय परिपूर्णता येत नाही, त्याच पद्धतीनं 18वा कलश अध्याय देवानं सांगितला. आणि 18व्या अध्यायापर्यंत गीता आल्यानंतर मग अर्जुन म्हणतो गीतेच्या शेवटी, देवा बस तृप्त झालो, खूप ज्ञान सांगितलंस मला, माझा मोह गेला, आता मोह मात्र राहिला नाही. काय म्हणतो अर्जुन वाच नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. विठ्ठला अर्जुनाचा मोह गेला. इथपर्यंत आपण आलोत. आणि ही गीता किती महत्वाची आहे, तर या गीतेचं महत्व अर्जुनाचा मोह गेला आहे का. अर्जुनाचा मोह गेला आणि अर्जुन युद्धाला तयार झाला. आणि अर्जुनाने युद्ध सुद्धा पुढे जिंकलं तो. म्हणजे युद्ध जिंकलं आणि साम्राज्याचा तो चक्रवर्ती झाला, साम्राज्य भुवनाचा. मग ते युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की
देव माझ्यासोबत जो कृष्ण राहतो मी त्याला सतत कृष्ण कृष्ण म्हणतो, परंतु खरी त्याची ताकद काय, खरा तो देव आहे हे मला आता कळालं. म्हणून तो म्हणतो ना, देवा मला माफ कर, हे कृष्ण हे यादव हे सखेती, मी काय तुला नेहमी नेहमी मया प्रमादात प्रणयन वापी, मी तुला कधी काही काही बोललो, एकेरी बोललो तुला देवा, परंतु तू कोण आहेस आज मला कळालं. खरोखर साक्षात तू परब्रह्म आहेस. परब्रह्म अवतार गीता सांगितली. ही नरनारायणाची जोडी आहे दोघांची. ही गीता आपल्यासाठी सांगितली अर्जुनाला निमित्त करून. आता इतक्यापर्यंत गीतेचं थोडक्यात सांगितलं. आता हे 18 अध्याय तुम्ही वाचा. हे जर 18 अध्याय वाचले, बरं एखाद्याला वाचताही येत नाही, एखाद्याला नुसतं गीता 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 असं जर म्हणलं तर त्याचं पाप जात आहे. अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 त्रिवार बोलता, म्हणजे 3 वेळा जरी गीता गीता म्हणलं सकाळी नुसतं गीता गीता गीता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडी. सहज आयता आपल्याला मोक्ष मिळायचा असेल तर एवढी ताकद गीतेमध्ये आहे, असं नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. काय म्हणतात? पाप जाय तत्वता मोक्ष जोडी. पाप जाते कशामुळं? गीता शब्द उच्चारला तरी पाप जाते. बरं, उच्चारला तरी, एवढी त्या गीतेमध्ये ताकद आहे. एवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे गीता, एवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे, सगळ्या वेदामध्ये श्रेष्ठ गीता आहे. आणि ही गीता विवस्वानापासून पुन्हा त्यानं मनूला सांगितली, मनूपासून पुढे तिचा विस्तार झालेला आहे. पुढे आतापर्यंत नंतरच्या काळामध्ये काही हे झाल्यानंतर हा योग लोप पावल्यामुळं देवानं पुन्हा ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर्विविधे पृथक ब्रह्मसूत्रपदेश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चिते. पुन्हा देवानं सांगितली, पुन्हा इक्ष्वाकुला म्हणून विवस्वानानं मनूला, म्हणून इक्ष्वाकुला, आणि त्याच्या पुढेही चालत अर्जुनापर्यंत आलेली आहे गीता. आणि ही भगवद्गीता सगळ्या ऋषींनी सुद्धा अभ्यासलेली आहे. मला वाटते वराह पुराणात या गीतेचं महत्व सांगितलेलं आहे. ज्या वेळेस हिरण्याक्ष पृथ्वीला रसातळाला घेऊन गेला आणि भगवंतानं वराह रूप धारण केलं आणि वराह रूपानं पृथ्वी वर आणली, त्यावेळेस पृथ्वीनं प्रश्न केला, देवा या जगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल तर मनुष्यानं काय करायला पाहिजे? त्यावेळेस देवानं सांगितलं की भगवद्गीता हे असं तत्वज्ञान आहे, ते जर वाचलं. आता तुम्ही म्हणताल त्यावेळेस त्या अवतारात कशी आली ही? पृथ्वीनं प्रश्न कसा विचारला? तोच योग लोप पावलेला होता. मग त्यावेळेस त्या प्रश्नाला उत्तर सांगताना दिले भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे. मग देव भगवद्गीतेचं महात्म्य सांगतात. तसं भगवद्गीतेचं महात्म्य आपल्या भगवद्गीतेच्या मागे आलेलं आहे. गीता सुगीता कर्तव्य हे एक. गीता कशी आहे? गीता
गीता गंगो उदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते म्हणजे काय? गीता गंगोदक ज्यानं प्राशन केलं, गंगेचं पाणी, उदक म्हणजे पाणी, त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पुन्हा त्याला जन्म घ्यायची गरज नाही. म्हणजे तो संसार बंधनातून सुटतो म्हणजे पाप जाते आणि मोक्ष जोडते. आता पाप कसं जाते हे एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला आता महाभारत हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथात गीता आहे. पाप कसं जाते बघा. आपलं तर पाप जाईल, पण मोठ्या माणसाचे पाप कसे गेले. महाभारत वाचलं आणि पाप कसं गेलं लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो. जन्मेजयानं सर्प यज्ञ चालू केला होता. सर्पाच्या कारण का तो म्हणला परीक्षितीला तक्षकानं दंश केला आणि त्याच्यामुळं त्याचा राग होता या तक्षकावर. त्याच्यामुळं त्यानं सर्पयज्ञ चालू केला आणि सर्पाच्या आहुत्या चालू केल्या यज्ञामध्ये. मग जेव्हा तक्षकाची वेळ आली, तक्षक स्वाहा करण्याची वेळ आली, तेव्हा ते तक्षक इंद्राला शरण गेला आणि म्हणला मला वाचवा. इंद्रानं सांगितलं काय करायचं, वाचवायचे तक्षकाला. मग तक्षकाला इंद्रानं जीवदान दिल्यामुळं मग तर आणखीच राग आला. सगळ्या ब्राह्मणाचा द्वेष करू लागला. कोण? तो जन्मेजय. मग ते जन्मेजय द्वेष करू लागला. एकदा व्यासांचे शिष्य बसले होते, महाभारत सांगू लागले त्यांना. ही गीता सुद्धा महाभारताचा आहे. भीष्म पर्व सांगत असताना त्या जन्मेजयानं द्वेषबुद्धीनं अपमान केला. कशाचा? या महाभारताचा. ब्राह्मणाने शाप देऊन टाकला, कुष्ठरोग होईल म्हणजे. तुला काय होईल? कुष्ठरोग होईल. आणि खरोखर कुष्ठरोग झाला त्याला. कुष्ठरोग झाला. मग म्हणला आता काय करावं. व्यासांकडे आला. व्यासांना म्हणला आता काय करू मी. व्यासांनी सांगितलं तुला कोणत्याही ग्रंथाचा अपमान केला नाही पाहिजे. कोणत्याच ग्रंथाचा आपल्याकडून अवमान घडला नाही पाहिजे. ग्रंथ आपलं वस्त्रामध्ये उच्चस्थानी, त्याला बाकीच्या गोष्टीपासून सांभाळलं पाहिजे. सगळ्या ह्याच्यापासून ग्रंथाचा अपमान किंवा ग्रंथावर टीका म्हणजे वाईट टीका, बरं वाईट टीका करू नये, कुणाचाही द्वेष करू नये. मग तुला आता ह्याचं फळ भोगावं लागेल. काही दिवसानं तुझा हे दोष जातील. मी सांगतो तसं कर. फक्त तू काय कर, अरण्यात जात असताना तुला जी एक स्त्री भेटेल, व्यास सांगतात, तिच्याशी लग्न करू नको. हे फिरायला गेल्यावर ती स्त्री सुंदर, मला आवडली. म्हणला लग्न केल्यावर काय होईल पुढले पुढे बघूत. म्हणला आता तर लग्न करून टाकू. केलं लग्न. त्या दिशेला जाऊ नको, त्या दिशेला गेला. त्या दिशेला स्त्री भेटली, लग्न केलं. पुन्हा घरी आला. बरं पत्नीचं ऐकू नको म्हणून सांगितलं होतं व्यासांनी. आपल्याला तर लई पत्नीचं ऐकायची सवय. कीर्तनाला जाऊ नका, बसा म्हणलं की बसले. आणि स्त्री बुद्धीनं जर आपण वागलो तर नाश होतो. दुसऱ्याच्या बुद्धीनं आणि स्त्रीच्या बुद्धीनं फार चालायचं नाही. त्याचा योग्य अयोग्य विचार करायचा. काही पत्नीच्या गोष्टी बरोबरही असतात, त्या ऐकल्या पाहिजे. काही मात्र दुर्लक्ष करायचे. आता तुम्ही म्हणाल आमच्यावरच आणलं का? तसं नाही. तुमचा थोडासा स्वभाव गुण आहे, तो मी सांगत नाही, असं सांगितलेलं आहे. कसं आहे माहिती आहे का? आपल्याला बघा, तुमची सून आणि मुलगा निघू द्या कुठं, गाडीवर बसून निघाला बघा, मोरा संग लांडूर कुठंही फिरालेलेच आहेत म्हणतात. आहे का? आमच्या काळात असं होतं का? आता हिला बघवत नाही, कारण हिच्या काळात मिळालेलं नसतंय. आणि समोर आता असं म्हणलं तर जमत नाही का बरं? वा वा वा, काय माझा लेक आणि सून गाडीवर बसून अगदी लक्ष्मीनारायणासारखे दिसाले. अर्धी भाकर सून आगाव देईल का नाही? मग आपलं बोलणं कधी सुधरल? तिला आले की सासू इकडून फुगूनच असते. आलीस का फिरवून नवऱ्या संग. आता दवाखान्यात बी गेला न बायकोला घेऊन तरी आईला जमत नाही. नवऱ्यानं काय जीव द्यायचा का? आता बायकोला घेऊन गेलं की आई बम का? तिला कसा घेऊन गेला फिरायला? एवढं जर म्हणलं बाई तुझं दुखू लागलं, तुम्ही दोघं जण जा बरं. आता ह्या वयात नाही तर काय म्हातारपणी फिरतील का? एखाद्या वेळी जाऊ दिलं पाहिजे. आपण सुद्धा समज घेतली पाहिजे मुलांना. तर आपल्या भाकरीसाठी तरी निदान, नाही तर मग आपला मुकाम गोठ्यामध्ये होते पुन्हा. एवढं जरी म्हणलं वा वा, महादेव पार्वती सारखे दिसालेत, महादेव पार्वतीच आहेत आमचे, सुंदर आहे. काय सून आहे माझी म्हणल्यावर सून अर्धी भाकर आगा वाढते का नाही? बघा विठ्ठला.
तसं बोलत नाहीत. तर का बोलत नाहीत माहीत नाही. थोडासा द्वेषबुद्धी असते म्हणून ते सांगितलं होतं की स्त्रीचं ऐकू नको. जन्मेजयानं ऐकलं आणि ती पत्नी म्हणली आपल्याला नरयाग करायचा आहे. नरयाग केला आणि आहुत्या देऊ लागला. देत असताना इंद्राचीच आहुती द्यायची वेळ आली. आता इंद्राची आहुती द्यायची म्हणलं, इंद्र घाबरला, देवाला शरण गेला, मला वाचवा. मग सगळ्या देवांनी अभय दिलं इंद्राला अभय दिलं, त्याच्यामुळे इंद्र वाचले. पण ह्या जन्मेजयाला राग आला, कुष्ठरोग झालेला होता त्याला. मग तो पुन्हा म्हणला आपण ह्या स्त्रीचं ऐकलं, मला आता ब्राह्मण नरयाग करायला तर कसं काय येईना इंद्राची तर मला आधी आहुती द्यायच्या, त्याच्यावर तर लय राग आहे. मग ते काय झालं, सगळ्या देवाला इंद्र शरण गेल्यामुळं तुम्ही घाबरू नका म्हणले देव, इंद्र देवा आम्ही तुमचं रक्षण करू. जे ब्राह्मण होते नरयाग करण्यासाठी त्यांच्यावर असं पाणी शिंपडलं आणि त्यांना मोहित करून टाकलं. यज्ञाचे मंत्रच आठवणार. मग मोहित झाले ब्राह्मण. इकडं हे जन्मेजय आणि त्याची पत्नी ती केलेली, व्यास नको म्हणलेली ह्यानं केलेली. मग ते म्हणले बघा म्हणले तुम्ही काय ब्राह्मण लावलेत, यांना मंत्र येईना, झोपलेत म्हणले मस्त दक्षिणा देऊन झोपायला आणलेत का, यांना मंत्र म्हणाय पाहिजे. त्यांना माहित नाही मोहित करून टाकलेत म्हणून. त्यांना वाटलं झोप लागले काय की मूर्छित आहेत. म्हणून तो रागानं लालबुंद झाला ब्राह्मणावर, सगळ्या ब्राह्मणावर. आणि त्यानं आपल्या जवळ आणखी पाणी शिंपडलं की ते ब्राह्मण शतखंड झाले, म्हणजे 100 तुकडे झाले. 18 ब्राह्मण होते, सगळे ब्राह्मण मेले. आता तर ब्रह्महत्येचं पातक माती लागलं. आपला विषय चालू आहे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. आता पाप कसं जायचं, आता तर मोठ्या पातकात पडलो म्हणला. व्यासांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. ह्या भिंगुरीच्या नादाला लागलो आणि पापात फसलो. भिंगुरी म्हणजे कळाली का, आपल्याला घर फिरवितात का नाही, बरं खरं सांगायचं, घर फिरवित्यात भिंगुऱ्या लय. खरं तर त्यांचं ऐकलं ना मग तर काहीच खरं नाही. बरं आहे उगं टाळाटाळ करून थोडस दुर्लक्ष करून चालावं लागतंय. नाही तर लय जर नादाला लागलं तर घर फिरवितात पुन्हा. अवघड आहे. आणि लावण्या मोह संसारी गोवित इकडं तर येऊ देत नाहीत. हे ड्रेस बघितला की निघाले का कीर्तनाला, मग काय आता तमाशाला जायचं. हे धोतर तर काय जरा जास्त, म्हणजे आता नवीन फॅशन इन शर्ट करायची. आता धोतरावर आवड बसली तर धोतर म्हणलं की बायकोला तर आधी डोक्यात मुंग्याच येतात घरून निघतानीच धोतर. आता निघाले का धोतरावर, आता म्हणजे पोरी सोरीला वाटतंय नवऱ्यानं टाईट बेल्ट घालून इन शर्ट करून राहावं. हे धोतर का, अरे पण धोतर म्हणजे साधारण नाही. ऐका तुकोबाराय म्हणतात, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. विठ्ठलाचे गाढे आणि कळी काळ पाया पडे, एवढी ताकद आहे. करीती घोष जय जय, कारण जळती नाही. जळतील पापे जन्मांतरीची वेगळी, पापाचे कळप पळती पुढे दुसरंच प्रमाण आहे. हे दुसरंच आहे. करीती घोष जय जयकार, जळती पापाचे डोंगर असं आहे. वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार आणि पळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर असं आहे. म्हणजे विठ्ठलाचे वीर आहे ते. तुका म्हणे आम्ही बळिया वीर गाडे, तुका म्हणे आम्ही भूमंडळी बळिया वीर गाडे, किंवा ते हे बळिया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी. काय पुढे, तुका म्हणे कानी यम सांगे दूताचे, बाबा त्यांच्या नादाला लागू नका. यम सांगतसे दूता, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. पुढे सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, त्यांच्यापाशी
धोतर समजू नका. म्हणजे कुणाला? आपल्यासारख्याला नाही. खरे जर विठ्ठलाचे भक्त असेल, आपल्याला वाटते आपण वैष्णव आहेत, 12 ठिकाणी गंध लावला, 12 गंध म्हणायचं त्याला, लावलाच पाहिजे. वैष्णवानं 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे. दररोज पारायण केलं पाहिजे, भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाता, त्यालाच वैष्णव म्हणायचं. आणि देवावर सुद्धा तेवढीच माया पाहिजे, किंवा त्याचा हेतच विठ्ठले पाहिजे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना. संतोष भाऊ कसं व्हायला? आम्हाला येत नाही पण कळतंय ना. ज्याला येत नाही त्याला लय कळतंय बरं. काही जण उगा म्हणजे मोठेपणा दाखवायचा. एक माणूस होता, ते चहा जरी सांगायचा असला तर बंदुकीचे 3 बार करायचा, मग 3 कप सांगितला म्हणायचं, त्यानं पडल्यानं ओळखायचं. 4 घरी काय नाही पण आपल्याला त्याला बंदुकीची सवय असायची. 4 बार वाजले ठो 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 की समजायचं 4 कप त्यानं तिकडं. एक दिवशी पाहुणे आले मोठे घरी, ह्याचा मोकळाच मोठेपणा. ह्यानं 12 वाजले 5 पाहुणे आले, ते 5 कप चहा पाहिजे होता. तिकडून हॉटेलवाल्याने 5 12 वाजविले तिकडून. ते म्हणला कस काय? ते मग जवळचे पाहुणे बाहेर आला, ते म्हणला 5 12 वाजविले, तू कस काय 5 वाजविले? ते म्हणला पहिली उधारी विठ्ठला. तसं आम्हाला कळत नाही पण थोडं लक्षात येतंय बरं. चला, काय चालू होतं आपलं? तुका म्हणे घालू त्यावरी भार, वाहू संसार देवा पाय, ठेविले अनंते तैसेची राह. राहतोच ना आपण, राहतोच. पण तुकारामाला हे अपेक्षित नाही ठेविले अनंते तैसे राह, पण आपल्याला वेळ आल्या म्हणून आपण राहतो. पण पुढे सांगितलंय ना, चित्ती असू द्यावे. आणि आपल्या चित्तात आहे का समाधान? समाधान नाही, उगं वरून म्हणायचं. चित्ती असू द्यावे समाधान, किंवा म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणतो का आपण? म्हणत नाही. तसं समाधान पाहिजे. मग सदा नामघोष करो हरिकथा, आणि तेने सदा चित्ता समाधान. बरं, इथं समाधान वाटत नाही असं कोणी आहे का? आता इथं आले आणि समाधान वाटलं नाही, कारण देवापाशीच समाधान आहे माय बापू, दुसरीकडे समाधान नाही. कितीही संसार करा, तोंड फुटस तोर संसारात कमवा, समाधान आहे का? कितीही पळा, पळून 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 शेवटी काही हाताला येत नाही. अंतकाळी हाता काय नाही, तैसा हा संसार पाहता पाहता. आणि अंतकाळी हाता काही नाही, जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिशे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता. नामदेवराचा आव्हान. क्षण अंतकाळी हाता काही नाही, काही येत नाही. वाया हाव भरी होऊ नका, सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका. किंवा सर्व सुखाची आशा, आणि पुढे
क्षण एक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला काही हाताला येत नाही. मग कुठं इथं समाधान आहे. तेने सदा चित्ता समाधान. म्हणून हरिकथा करायची. काही जणांना वाटतं एकादशीला कीर्तन 2 तास कशाला, 1.5 तास कशाला, वेळ होत नाही, थोडस वेळ लागेल, परंतु तेने सदा चित्ता समाधान किंवा संतांच्या पायावर एक समाधान आहे. पायी विसावले मन झाले समाधान, पायी विसावले मन झाली पापाचा पाठोती, दैन्य गेले उठाउठी. असं एक समाधान आहे इथं. हे समाधान इथं आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून हरिकथा सतत केली पाहिजे. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी धाक दरारा. धाक दरारा इथं ह्या घोषानं होत असतो. त्यामुळं हरिकथा केली पाहिजे. आपला विषय काय चालू होता? तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एका. ते म्हणजे मन देवाच्या चरणी लागले की समाधान मिळते. आपली कथा चालू होती जन्मेजयाची. कुठपर्यंत आली ती कथा सांगा? तक्षक इंद्राला ते ब्राह्मण शतखंड झाले तिथपर्यंत आले. ब्राह्मण शतखंड झाले. मग आता व्यासाकडे शरण जावं लागलं. कुणाला? जन्मेजयाला. व्यास महर्षी मी ऐकायचं नाही ते ऐकलं, लग्न केलं, त्या दिशेला गेलो. आता मला एक उपाय सांगा की माझं पाप कसं जाईल. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. मला आता सांगा, उपदेश करा. व्यासांनी सांगितलं वंशमपायन ऋषीकडून महाभारत आहेत. काय आहेत? महाभारत. महाभारतात 18 पर्व आहेत. किती पर्व आहेत? 18 पर्व. ते तू जर श्रवण केलेस योग्यरित्या तर तुला जो कुष्ठरोग झालाय आणि ब्रह्महत्येचंही पातक लागले. विषय काय चालू आहे? पापजा ये तत्वता मोक्ष जोडी. ब्रह्महत्येचं एक पातक एक्स्ट्रा बसले आणखी. अगोदर कुष्ठरोग झालता, त्या बाईचं ऐकून पुन्हा आता हे ब्रह्महत्या घडली. आता हे दोन्ही पाप घालायचे. पाप जा ये तत्वता मोक्ष जोडे. मग कसे घालायचे? व्यासांनी सांगितलं वंशमपायन ऋषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून श्रवण कर महाभारताचं. मग महाभारत ग्रंथ लावला. महाभारत ग्रंथाचे 18 पर्व वाचाय सुरू केले. एक पर्व पूर्ण झालं की एक ब्राह्मण जिवंत व्हायचा. दुसरं पर्व पूर्ण झालं, दुसरा ब्राह्मण जिवंत व्हायचा. असं करत करत किती ब्राह्मण जिवंत झाले? 18ला 18 ब्राह्मण जिवंत झाले. पाप गेलं का राहिलं? म्हणून पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. पाप कुणाचं गेलं? जन्मेजयाचे अवलीला दोष हरले विठ्ठला. म्हणून भगवद्गीता वाचली पाहिजे. भगवद्गीता जर वाचली तर पाप जाते. भगवद्गीतेतच भगवान श्रीकृष्ण सांगतात अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसुतो ईस. किंवा अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पाप कृतम. जरी किती जरी पाप्यातला पापी, ते पाप येऊनही अर्जुना किती जरी पाप्यातला पापी असला तरी तो माझ्या चरणाजवळ आल्यावर पाप राहत नाही. पुन्हा पापाची वार्ता राहत नाही. पापच तिथं
राहू शकत नाही. असं भगवंताच्या ह्या भगवद्गीतेचं फळ आहे. भगवद्गीतेचं फळ आहे पाप नाशन करणारे, पाप नाशिनी. आपण स्नान करतो, शरीराचा मळ जातो, पण संसार मल नाश करण्यासाठी कोण आहे? भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता अशी आहे, तुम्हाला सांगतो, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव, एको देव देवकी पुत्र, एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा. म्हणजे काय सांगितलं ह्याच्यात? एको देव एकम शास्त्रम, एकच असं शास्त्र आहे, देवकी पुत्र गीतम, देवकीच्या पुत्रानं सांगितलेलं गीत म्हणजे भगवद्गीता. हे एकमेव शास्त्र आहे. जसं घरामध्ये माता, शास्त्रामध्ये गीता. हे महत्वाचे आहे. मग गीता ही इतकी पवित्र आहे की ते एकमेव असं गीत आहे भगवान श्रीकृष्णाने. एक देव जर भजण्यायोग्य कोणता देव असेल, सगळ्या देवात श्रेष्ठ कोण असेल तर विष्णूचा अवतार भगवान योगेश्वर श्रीकृष्ण. पूर्ण परिपूर्णतम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. एको देव देवकी पुत्र एव. आणि मंत्र जर कोणता असेल तर एको मंत्रस्तस्य नामानि यानि, त्याचं नाम हे एक मंत्र आहे. कर्म जर कोणतं करायचं असेल तर तस्य देवस्य सेवा, त्या देवाची सेवा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची सेवा. विठ्ठला. आपण सेवा संसाराची, कुटुंबाची करतो. तापलो मी देवा या संसाराच्या तापेन, करिता या सेवा कुटुंबाची. साखर नाही, पत्ती नाही, शाबू संपला, निरमा संपला, तेल संपलं, नाहीचा पाडा, करिता या सेवा कुटुंबाची. तापलो मी देवा. तुकोबाराय म्हणतात, देवा खूप दिवस झालं संसार केला, ह्या चक्रातून आता बाहेर निघा वाटाले. वाटते का बरं आपल्याला? वाटत नाही आपल्याला. आपले मशीन वगैरे हे आपल्याला सुधरू देत नाहीत. परत तिथंच आणून बांधून टाकतात पक्के. आणि ह्या बंधनातून तर सुटायचंय. ते बंधन जर सुटायचं असेल तर नामदेवराय म्हणतात, या गीतेचा महिमा माझ्या वाणीनं काय सांगू वाणीनं. जिथं वाणीच बंद पडते, वर्णन होऊ शकत नाही वाणीनं. गुणमी काय वर्णो मती एवढी वाणी, विनवितो दास तुका ठाव मागे चरणी. वाणी बंद पडते देवा. किती महिमा वर्णन करू, काय वाणू, किती वाणू म्हणजे किती वर्णन करू. शब्द अपुरे पडतात, म्हणून जास्त वर्णन करता येणार नाही. पण एवढं सांगतो म्हणले नामदेवराय की बंधन जीवाचे दूर होते. जीवाचे सगळे बंधनं गळून पडतात. सत्वरस तमात्मक बंधन असेल, संसार बंधन असेल, 5 प्रकारचे मुख्य बंधन, अनेक बंधन आहेत आपल्या जीवाला. ते सगळेच बंधन
दूर करण्यासाठी भगवद्गीताच त्याला उपाय आहे. कारण का संसाराचं बंधन कसं तुटते, तुम्ही मागे एक प्रमाण सुंदर दिलं तर अलिप्त कमळ जळी जैसे, तसं म्हणजे त्याला म्हणायचं लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांबसा, म्हणजे चिखलात राहून कमळ जसं राहते तसं संसारात राहायचं. बायको लेकरं सोडून हिमालयात नाही जायचं, पण फारसा त्याच्यात गुंतून नाही पडायचं. काम आपसी काम, त्याला काय म्हणायचं, बंधनापासून उकलल्या गाठी देता आले मिठी सावकास, येणे सोसे मन झाले हाव घरी परत माघारी घेत नाही. या बंधनापासून गाठी उकलण्यासाठी सुद्धा भगवद्गीता आणि देवाचं नामच कारणीभूत आहे. देवाच्या नावानंच या संसार बंधनातून सुटता येतं. बहुत दिवसा फेरा आला या नगरा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आपल्याला असं पाहिजे होतं प्रमाण, जग त्या त्या चालीतच ते आलं पाहिजे ना, तर त्याला जरा हे आहे म्हणजे त्या प्रमाणाला ते पाहिजे. म्हणून विठ्ठला विठ्ठला पहाटे काकड्याला बघा तुम्ही, आंधळे पांगळे मुक्का बहिरा त्याच चालीत आलं पाहिजे. बहिरा झालो जगी बहिरा झालो जगी, नाही ऐकिले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन, तेने बहिरा झालो या गुणे बहिरा झालो जगीर दादा बहिरा झालो जगी. सुंदर वाटतंय ते तसं.
त्या प्रमाणात त्याच्या चाले आहेत. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले. असं काकडा ऐकायला कसं वाटतंय, सुंदर वाटते. त्या चाली त्याला लावले पाहिजे. म्हणजे ते मुक्याची चाल. मुका झालो वाचा गेली, अशी त्या ह्याच्यानुसार. आता तर काय नाही, आता कसल्या ओव्या निघाल्यात ह्या म्हणायला पाहिजे. पहिले सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अशा पूर्वी जनाबाई म्हणायच्या. आताच्या जनाबाई झिंगार आणि सैराट, विठ्ठला विठ्ठला. पहिलं सांगतो, आताच्या जनाबाईला जातच माहित नाही. कसं असतंय जातच माहित नाही ना. गिरणीवर दळण आहे, पूर्वी पहाट उठून दळण दळावं लागायचं, नंतर भाकरी करायला. आता आयत्या गॅस पुढे चपला असून बी भाकरी लवकर होत नाहीत, होत्यात का? आणि त्याच्यात ओव्या तर लांबच, आणि त्याच्यात जनाबाईचं तर लांब. पुढे टीव्हीचं चॅनल असतंय, टीव्ही चॅनल लावलं की झिंगाट लागालय. मग काय आता त्या भाकरीत बी तेच उतरणार, आणि त्या अन्नाचा परिणाम ते चॅनल बाहेर निघणार तसंच. मग आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी कसे येणार सांगा ना. ज्ञानेश्वरी वाचावं, गर्भवती मातेनं कधी गीता वाचावी, तर काही बंधन जीवाचे नाही. तर बंधनात अडकतंय बरं उलट. हे टीव्या सुधरू दे ना, तो डोक्यात बसना, तरुण मुलाच्या डोक्यात हे बसना. ते मात्र पाठ, कोणत्या वेळेला कोणती मालिका, कोणता पिक्चर, कोणता हिरो, कोणती हिरोईन, कसं लक्षात राहत असेल. मी तर म्हणतो सगळं पाठ आमचे मुलं वर्गात सांगतात. मी तर म्हणतो कमाल आहे बाबा, विठ्ठला विठ्ठला. संतोष भाऊ सारखं जरा विठ्ठलाचं. ठीक आहे, काय चालू होतं? बंधन जीवाचे दूर होते, आपले काय व्हायचे नाहीत, होत नाहीत. हो, जुन्या नोटा अनेक बी सांभाळून ठेवतात. बंधन पहिली सवय लागलेली, 500ची नोट आहे, 1000ची नोट, आता 31 पर्यंतच आहेत. पुन्हा घरच्या बाहेर काढा. हे घराघरात बी काळ धन आहे. माझ्या बायकोनं काल दिले हो मला 5000 रुपये. म्हणले, मी म्हणलं कुठून आणले? नाही माझे होते. मी म्हणलं माझे म्हणजे कुठून आले? काय नोकरीला गेली का? कुठून आले माझे म्हणजे धुण्या करता माझ्याच खिशातले काढून ठेवलेले, काळ धनच आहे. मग ते वापस आले, मग नेऊन भरले बँकेत, नवी 2000च्या नोटा घेऊन आलो. असं म्हणले, पैशावरलं प्रेम जायना, मुलाबाळावरलं जायना, शेतीवाडीवरलं जायना, आणि काळ येऊन एक दिवशी गच्ची दाबणार आहे, ह्याचं मात्र आठवण नाही. आठवण आहे का याची? मग कसं बंधन जीवाचे दूर होती चालू आहे. कसं बंधन दूर होईल? आम्हाला बंधन दूर करायचंच नाही ना. भानगड काय? आपल्याला बंधन दूर करायचं नाही. त्या गाढवाच्या पायाला ते कुंभार काय करते? उग बांधल्यासारखं करते. त्याला उग एकदा बांधून टाकल्यासारखं करते, बांधित नाही. मग त्याला रात्रभर वाटते मी बांधलेलो आहे. मग ते काय, वास्तविक ते बांधलेलं नाही, मोकळच असते. फक्त त्याच्या पायाला एकदा हात लावून सोडलेला असते. पण त्याला काय वाटते? मी बांधलेलो आहे, फिरता येत नाही. मग रात्रभर ते तसं. सकाळी येऊन मालक नुसतं पायाला असं करते, सोडल्यासारखं. त्याला वाटते मी सुटलो. वास्तविक बंधनही नव्हतं आणि मुक्तही नव्हता. मुक्तच होता तो, पण त्याला वाटलं मी बंधनात आहे. त्याचं कारण मन येव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. मन आहे ना त्याला कारण का मुक्त व्हायचे का बंधन घ्यायचे. बंधन जीवाचे दूर होती चालू आहे आपला. आता तेवढा वेळ नाही, थोडक्यात सोडून देतो. बरेच बंधन आहेत असे, नंतरच्या कीर्तनात कधी सांगू. पुढे चलू. 3रं आणि 4थं चरण गायचं नाही, नुसतं सांगतो. एक अक्षरी कोटी अश्वमेध. पुढे नामदेवराय म्हणतात, एक अक्षरी कोटी अश्वमेध अन्न फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. गीतेचं एक अक्षर जरी वाचलं, किती? तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. एक अश्वमेध यज्ञ. आता तुम्ही म्हणाला अशा अश्वमेध यज्ञ जर 100 केले यज्ञ तर इंद्रपद मिळत असते. किती? 100 केल्यावर. आणि गीतेचं एक अक्षर जर वाचलं ना तर कोटी अश्वमेध यज्ञ होतात, असं नामदेवराय म्हणतात. एके अक्षरी कोटी अश्वमेध आणि फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. पुराणामध्ये सांगितले. जर तुम्हाला विश्वास नसेल तर पाहावे पुराणी, विचारोनी.
ज्याला विश्वास नाही त्यानं पुराणांना विचारा. पुराणामध्ये असे उदाहरण आहेत की पापही गेले, मोक्षही जोडलाय. वाल्या कोळ्याचं काय धड होतं सांगा पुराणामध्ये. पुराणामध्ये आता यादी जर वाचली पुराणांची तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी. ज्यांना विश्वास नाही तर यादी सांगतो पुराणाची म्हणतात तुकोबरा. अजामेळ भिल्ली तारेली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. आता म्हणले तुकोबरा वाल्मिक ऋषीकडे किती पाप होतं तुम्ही बघा. अजामेळ पापी होता, कुंटिनी म्हणजे गणिकावेशा पापी होती. अशी कितीतरी पापे. कानोपात्राला देवानं जागा दिली. मला सांगा किती जरी पाप्यातला पापी असला तरी देवानं त्याला का जवळ घेतलं? कारण नाम आलं की पाप राहत नाही. त्याच्यामुळं भगवद्गीतेत आपलं नामदेवराय म्हणतात थांबा कारण का वेळ होत आला. आता काय चालू होतं आपलं? पाप जाते. पाप जाण्यासाठी एकमेव साधन भगवत भक्तीच आहे. पाप जरी नकळत पाप जरी आपल्याकडून घडला असेल तरी सुद्धा पाप जाण्यासाठी मार्ग हरी उच्चारणे अनंत पाप राशीन जातील लयाशी क्षण मात्रे. क्षणही लागत नाही, पापच राहत नाही तिथे. पापाची तो वार्ता कोठे राही. पाप राहत नाही, पाप तिथून दूर जाते. मग काय करायचं? एक जरी अक्षर वाचलं गीतेचं तर एवढं फळ आहे. तुम्ही म्हणाल मग एक श्लोक वाचल्यास एकची श्लोक तो वाचिताची नेमे अंती परमधामे प्राप्त होय. पण त्याच्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करावा लागेल ना. आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत नाहीत. ऐन वेळेला देवाचं नाव येत नाही. जन्मभर साधना करावी लागते. मग अंतकाळी त्याचं चिंतनच दुसरं नसते ना. आता कोठे धावे तुमचे चरण, पुन्हा दुसरीकडे मन जात नाही. आतापासून अंतकाळाची तयारी करायची. मग अंतकाळी आपोआप नाव येते. भीष्माचार्यासारखं. कसं? भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तर अर्जुनाला दुर्योधनाला सांगितलं मला आसन आणून दे, आता मला उत्तरायण होईपर्यंत देह ठेवायचा नाही. मग शिखंडीला पुढे ठेवून भीष्माचार्यांना अर्जुनानं मारलं. कारण शिखंडीवर बाण चालवायचा नव्हता. आणि भीष्म मेल्याशिवाय पांडव जिंकणार नव्हते. देव खूप हुशार आहेत. देवानं द्रौपदीला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद मिळवून तर दिलाच, आणि पुन्हा शिखंडीला मध्ये घातलं. म्हणजे शिखंडीवर बाण चालवणार नाहीत भीष्म. आणि तेवढीच संधी साधून अर्जुनानं बाण चालवले. आणि भीष्माने स्वतः सांगितलं होतं की शिखंडीमध्ये आल्यास मी लढणार नाही. म्हणजे आपलं मरण सांगितलं का नाही त्यांनी? महात्मा कसे होते भीष्म.
मग शरपंजरी पडली म्हणजे बाणाच्या शयेवर अर्जुनानं बाणाची गादी तयार केली. बाणाचाच पलंग, बाणाचीच गादी तयार केली. मग म्हणले आता 2 महिने 12 दिवसानं मला देह ठेवायचा. किती? 2 महिने 12 दिवस. आता त्याचा हिशोब नंतर कधी सांगतो. मग उत्तरायण येईपर्यंत वाढवायची, कारण उत्तरायणात गेल्यानंतर जीवाला परत येणं लागत नाही. 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार भीष्मांनी वाट बघितली. उत्तरायण आलं आणि माघ वद्य षष्टीला उत्तरायण आल्यानंतर भीष्मांनी देह ठेवला. आपलं काय चालू होतं? भीष्म कसे श्रेष्ठ आहेत. मग शेवटी जन्मभर साधना केली. कौरव पक्षाकडून राहिले, अधर्माकडून राहिले, अर्जुनाच्या हाताने मरावं लागलं, पण देवाचं चिंतन विसरलं नाही. हे चालू आहे आपलं. जन्मभर साधना केली आणि म्हणले आता मला एका बाजूला ठेवा युद्धाच्या, तुम्ही युद्ध चालू द्या बाकीचे. मी सेनापती होतो, आता मी शरपंजरी पडलो. आता ते कर्ण येणार आहे, कर्ण सेनापती होणार त्याच्या पुढे. कारण कर्ण म्हणत होता भीष्म जोपर्यंत आहे तोवर मी लढणार नाही. आता त्यांना आल्यानंतर भीष्म म्हणले आता माझी वेळ झाली आहे, मला भगवत चिंतन करू द्या आणि देह ठेवू द्या. मग 2 महिने 12 दिवस भीष्मांनी भगवंताचं चिंतन केलं. शेवटी सुद्धा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समदभावम याती नास्त्यत्र संशया. मग चिंतन केलं. देव आले भेटायला, सगळे येऊन गेले भेटायला. देवाला सांगितलं भीष्माने आता तू माझ्या पुढे उभा राहा, मी तुझी स्तुती करणार आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताची जी स्तुती केली ते आपलं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे. देवाचे 1000 नाव आले आणि ते प्रत्येक 1000 नावाला 1000 अर्थ आहेत. काय एक नाव आहे? ओम विष्णू हा म्हणा ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू. हे आपल्या विष्णू सहस्त्र नावामध्ये असे 1000 नाव आले आणि त्या 1000 नावाला 1000 अर्थ आहेत. सुंदर प्रमाणे विठ्ठला. बोलण्याच्या ओघात काही आठवलं नाही तर ते सांगावं लागतंय. बरं, ही तर कसं असतं, वेळ बी कळत नाही, काही नाही. ही सुद्धा एक भक्तीची काय नशा आहे, काही लक्षात येत नाही. ते मला संतोष भाऊ म्हणले होते खुनवितो, पण काय मेळ लागला नाही, तो मी सांगितलं नाही. वेळ झाली असं मला सांगावं लागतंय. कसं व्हायलंय काय लक्षात येईना बऱ्याच वेळा. हा आले आता आले थोडक्यात. आता लक्षात तरी बघतोय, पण काय होते की काय पुन्हा सांगावंच वाटते. थोडं राहिले, आता 8 तासापर्यंत आलंय म्हणा की विठ्ठला विठ्ठल. 8 तास तर सगळ्याला कळलं. 8 तास घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय पूर्ण तो येत नाही. बरं ठीक आहे. मग एक जरी श्लोक वाचला, भीष्मानं साधना केली, देवाला समोर ये देवा म्हणले आणि देव समोर आले, भीष्माचार्याला दर्शन दिलं. खरं भाग्य भीष्माचार्याचं. मला सांगायचं होतं, साधना केली. एक श्लोक जरी ह्याच्यातला आपण वाचला विष्णू सहस्त्रनामचा, शंकराचार्य म्हणतात, किती गोड म्हणतात, गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य म्हणतात गीता नाम विष्णू सहस्त्रनाम म्हणा, गीता म्हणा, कधीतरी गीता वाचा. सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्यायम किम कुरुते चर्चाम. कधीतरी गीता श्रद्धाभावपूर्वक वाचा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, जीवाचा उद्धार होऊन जाईल. जीवाचा उद्धार, अनंत जन्माचं बंधन जाईल. ह्याच नाही, बहुनाम जन्मना म्हणते. आतापर्यंत जेवढे काही दुःख आपण भोगत आलोत, खरं तर ते जर आठवले ना दुःख, माणूस भगवंताला कधीच विसरणार नाही. फक्त आतापर्यंत आठविले कुणा? थोडक्यात सांगतो, शुकदेवानं. कधीतरी शुकदेवाची कथा सांगतो. शुकदेव 12 वर्ष आईच्या पोटात होते, गर्भामध्ये. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ते दुःख आठवत होते आईच्या गर्भामध्ये. किती दुःख झाले मागच्या जन्मामध्ये आतापर्यंत. आणि विचार करत होते बाहेर आल्यानंतर भगवत भक्ती करायचे, उद्धरून जायचे पुन्हा. आता मात्र एवढ्या बेजारीत पडायचं नाही. पण तशी आपल्याला वाटत नाही हो बेजारी. खूप आपल्याला कसं वाटते, सुख वाटते संसारामध्ये. भ्रम आहे आपला, भ्रम.
संसारामध्ये सुख नाही, भ्रम आहे. यतदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमा तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसाद मज. परमार्थात पहिल्यांदा विषय इतका कडूपणा आहे, म्हणजे कष्ट घ्यावे लागते जीवाला. आता एवढ्या थंडीत तुम्ही बसलात, झोप यायला पण बसलात, कष्ट आहे का नाही जीवाला? बाकीचे झोपले, पण इथं विषयासारखं वाटल, पण ह्याचा फायदा देवाना नामदेव रायने ह्या अभंगात काय सांगितलंय? बंधन जीवाचे दूर होती, पाप जाय तत्वता, मोक्ष जोडे. एवढे जर फायदे असले तर जीवाला थोडं कष्ट पडलं तर काय हरकत आहे? काय हरकत आहे? अहो, ही बाप आपल्या मुलासाठी किती कष्ट घेतो. बाप करी जोडी आणि लेकुराचे ओढी, आपली करवंडी वाळवणी, आपली करवंडी वाळवून लेकरासाठी किती कष्ट घेतो, पण देवासाठी घेतो का? घेणारा एखादा बाप असतो. बरं, एखादा बाप असतो. तुकोबारायचा अभंग आहे, बाप करी जोडी लेकुराचे ओढी आणि आपली करवंडी वाळवणी, म्हणजे आपला ध्येय जिजवतो आणि लेकरासाठी इस्टेट करून ठेवतो. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी मिराशीचा धनी करून टाकतो. कुणाला? पोराला. मग बापाबद्दल कृतज्ञता नाही तर भगवंताबद्दल कधी? भगवंताची कृतज्ञता नंतर कधी बघू? किती देवाचे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. आणि ह्या मार्गापर्यंत येण्यासाठी देवानं जे बळ दिलं, त्याच्या नामा म्हणे केशवराजन केला नेम चालवी माझा. देवा तू हे माझा परमार्थ शेवटपर्यंत ने, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करायला पाहिजे. एकची श्लोक वाचिताची नेमे अंती परमधामे प्राप्त होय. बरं, आता एवढं झालं. आज भगवद्गीतेवर आपण सांगितलं, पण भगवद्गीतेचं फळ थोडक्यात सांगतो, मग उत्तर म्हणजे शेवटचं चरण. भगवद्गीतेचं फळ असं आहे, आता नामदेवरायानेही सांगितलं, वेळोवेळा भगवद्गीता महात्म्यामध्येही सांगितलं. आणि या तुम्ही म्हणाल मग फक्त सांगणाऱ्यालाच फळ आहे का? सांगणाऱ्याला फळ आहे का? सांगणारा असो, ऐकणारा असो, अर्थ करणारा असो, किंवा नुसतं जरी बसला असला, मूर्खाहून मूर्ख जरी असला, ऐका, भगवद्गीतेची आरती संत बहिणाबाईंना लिहिली आहे, बाकी कुणच नाही. एक भगवद्गीतेमध्ये आहे आणि दुसरी बहिणाबाईची. आजच हनुमान महाराजांनी एक मला दिलतं बघा, भगवद्गीतेची बहिणाबाईची आरती. खरंच त्यांचे कष्ट म्हणायचे. कुणाचे? हनुमान महाराज आवलगावकर. अतिशय कष्ट घेतले त्यांनी, स्वतः लिहिले, ती हुडकून काढली ना. बहिणाबाईच्या गाथ्यामध्ये त्यांना ज्ञानेश्वरीची आरती सापडली. ज्ञानेश्वरांची नाही, ज्ञानेश्वरीची आणि भगवद्गीतेची. हे फक्त बहिणाबाईंनी लिहिल्या. बाकी संतांच्या ह्याच्यात ज्ञानेश्वरीची आरती नाही आणि भगवद्गीतेची एक आरती आहे, जय भगवत गीते जय भगवत गीते, ती एक आरती आहे. परंतु बहिणाबाईची आरती आहे, संतांनी आपल्या मराठी भाषेत लिहिलेली. असे 2 आरती त्यांनी दिल्या बरं का. खरंच सुंदर आणि अभ्यास बी सखोल आहे. चला, असे महात्मे भेटले पाहिजे. आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता जोडे. असं ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ असतात बरं अशा महात्म्याच्या. आणि तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. कधीतरी एखाद्या अशा संतांची भेट व्हावी, त्यांची सेवा घडावी. खरोखर जीवनात असा योग यायला पाहिजे, तो आला. चला, आपला विषय चालू होता की भगवद्गीता सगळ्यांना काय फळ देते. कोणी जरी असला तर त्याला फळ देते आणि सारखंच फळ देते, वेगवेगळं नाही. कसं बघा, ज्ञानोबराय वर्णन करतात, समर्थाची हे पंक्ती भोजने तळिल्यावरिल्या एकची पक्वाने, तैसे श्रवणे आर्थे पटने मोक्षीची लाभे. ह्याला म्हणायचं वाचन. विठ्ठला चला, भगवद्गीतेची महती कुणालाच आतापर्यंत वर्णन झालेली नाही, आपल्यालाही ती होणार नाही. आपल्या वाणीनं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायकपण. आपल्याही वाचेला ते होणार नाही. जशा शब्दात आपल्याला मांडता येईल, कमी वेळेमध्ये थोडंसं एक्सप्रेस घेऊन. आणि एक्सप्रेसमध्ये काय होते, कुठंतरी ॲक्सिडेंट होतो. म्हणजे एखादा श्लोक इकडला तिकडं जातो, त्याला जास्त स्पीड असली ना तसं होते. आणि दमान कीर्तन करायचं म्हणलं तर मग 2-2.5 तास लागतात. मग सुंदर ओव्या निघतात, अभंग निघतात, श्लोक निघतात, पुराणं निघतात, संतांचे चरित्र. आपला खजाना एवढा आहे ना, फोडिले भांडार धन्याचा हा माल. एवढं भांडार भरलेलं आहे आपल्या ह्याच्यात.
बाहेरचं काहीच घ्यायची गरज नाही. एवढा संप्रदाय श्रीमंत आहे. ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत जेवढे संत आले सगळ्यांनी या संप्रदायाला श्रीमंत केलंय. एवढंच नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तिथपासून सगळ्यांनी या संप्रदायाला, प्रत्येक संप्रदायाची परंपरा आहे. कधीतरी नंतर बघू. सगळ्यांनी ह्या संप्रदायामध्ये भर टाकले आणि या परमत्याचे अर्थ बोलवे ना, गीता महिमा बोलवे ना गीता महिमा बोलवे ना वाचे.